तू दूध पिऊन घे ना बेटा पहिला. जेवण रेडी आहे फ्रेंड्स, आपण जेवण घेऊ. बेटा पिऊन घे ना बेटा दूध तू. नीट पकड. सांडेल 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 सांडेल. पी इकडे ये. दिसत नाही तुझं तोंड मला. कधी कधी एकदम आवडीने पिते आणि कधी कधी काय स्वतःच बसून पिते. तू तुझं जेवण आणलं? काय काय आणलं दाखव. हो बटाट्याची काप आणि चपाती. तर इथे आहे माझी पासपोर्टची झेरॉक्स. आता ही आपण घेऊन चाललोय बॅग मधून आणि आपण चाललोय आता बँड्राला. आणि बँड्राला मी चाललोय आणि हा भाव्या पण चालली डॅडा सोबत. अच्छा हा भाव्याचा पण मोबाईल घेऊन चालली भाव्या. ओके मम्माचं काय चालू आहे बॅग मध्ये चोरून चुपून मम्मा. हा भाव्यानी पण बॅग घेतली फ्रेंड्स आणि मी पण बॅग घेतोय. हा भाव्यानी कॅप पण लावली आहे. कॅप दाखव बेटा कशी आहे. पिंक कलरची कॅप आहे बुगुडीची छान छान. ओके काय तोंड. अच्छा ऊन लागते म्हणून भाव्यानी बॅग घेतली आहे. सॉरी टोपी घेतली आहे फ्रेंड्स बरोबर. आणि भाव्याचा गेटअप बघा. वाव डोरा द एक्सप्लोरर. मम्माने तुला दिले ते तुलाच राहू दे. दोन गोष्टी करायच्यात बरं का आपल्याला बँड्राला जाऊन. ते पोचल्यावरती सांगतोस मी. ऑटो आली चला. बटाट्याच्या कापाची चपाती. वाव चला. हे फोन ठेवतो. फोन ठेव बेटा. फोन नको तू हे घे चावी घे चल. स्कूटी काढा जाऊ. हा चल स्कूटी जाऊया चला चला चला. हा माईक लावला चल बाय बाय कर मम्माला. चला चला चल. एक काम करू मम्मीला पण इन्फॉर्म करू रिक्षात बसल्यावरती. ओके आजीला इन्फॉर्म करू ना बसल्यावरती. ऊन मी नाही टोपी घातली बेटा. मी टोपी नाही घातली. हीच आहे वाटतं 8418. अरे बा ये किधर है? दिख नहीं रहा है. लगता है यहाँ आया यहाँ से फिर उड़ गया. जे 10 रुपये मम्मानी बुग्गूच्या हातात दिले होते ते चालता चालता रिक्षातून उडाले आणि समोर जाऊन पडले ते गोल फिरून खाली. आणि अजून एक 20 रुपीजची नोट होती ती मला वाटतं की कुठं पडली आहे का. इथून हातातून गेले गोल गोल फिरून 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 खाली पडले. आता त्यांनी शोधलं बट आता नोट नाही भेटत आहे. आता गेले ना मग आता काय करणार. म्हणून तुला बोलतो मी हातात नको ठेवत जाऊ. देत जा पॉकेट मध्ये ठेवत जा. तिला पण आता काय समजणार आहे सांगितलं. आता इथे बघ. ठीक आहे आता ठीक आहे. इट्स ओके. अरे बाबा ठीक आहे रे. अच्छा परत असं कर ठीक आहे बस वरती बघ. जम्प 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 जम्प. शाबाश. तर पोचलो आपण मम्मीच्या इथे. झालं असं की मधून ती नोट उडली जी अंकलच्या समोरच्या पायाखाली गेली आणि त्यांनी ते दाबली. ते दिसलं आपल्याला बट जाऊ दे म्हटलं. ते बोलतात ते नाही मिळेल नाही मिळेल उड गया शायद से बाहेर. आता मी बघितलं पण त्यात ते एजंट पण राहू दे त्यांनाच राहू द्यायला. पण तू असं करशील परत हातात पकडून ठेवशील. काम करूया पहिलं पोस्ट ऑफिस मध्ये जाऊया. अरे पहिलं पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन बेटा आपण लेटर विचारून येऊया ना. मग तो आजीकडे थांबा मला दुसरीकडे पण जायचंय. आजीकडे जायच्या अगोदर पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन येऊया आपण. चल हे पडशील 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 पडशील. अरे हो बेटा आजीकडे जायचंय पण त्या अगोदर आपण पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन येऊया. समजते तुला. जाऊ दे आपण एक काम करू उगूला सोडू आपण आजीकडे आणि नंतरला आपण जाऊ पोस्ट ऑफिसला. ठीक आहे. मम्मीनी पण आजच क्लीन केलं वाटतं का शिड्या विड्या सगळं काय. नेल पेंट लावून घेतली. मला पप्पी द्या. मला पप्पी द्या. काय दिली बाळा. पा हिला चॉकलेट दिली फ्रेश मध्ये. तोंडाने बोलायचं. बोल पप्पा. आजी बोल. आजी बोल. आजी. बाबा. बाबा.
ओके, तर बुग्गू, मी आणि बुग्गूचे बाबा आपण तिघं पण चालू आहे पोलीस स्टेशनमध्ये. तेच आपलं FIR ते NC करायला पासपोर्टसाठी. बुग्गू कशी यायला लागली जबरदस्ती, हा चला. आहे का मराठीमध्ये काय पांढरा ईस्ट पोलीस पकड देणे, पोलीस पकड माझ्याकडून मूळ पारपत्र गहाळ झालेले आहे. हे जे उजाला हॉटेल आहे याच्यामध्ये मस्त चिकन करी भेटायची बरं का. आता पप्पा आहेत सोबत फ्रेंड्स म्हणून हे सगळं पेपर वॉक त्यांना होत आहे. नाही तर मी तर हडबडलो असतो पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या गोष्टीसाठी. लकीली ते आलेच सोबत. आता ह्याचे काय आपल्याला झेरॉक्स काढायचे त्याचा. अरे 3 प्रिंट द्या ना, 4 प्रिंट द्या. आता झेरॉक्स स्टोअरमधून सगळे पासपोर्टचे तर मी झेरॉक्स घेतलीच आहे. त्यासोबत जेवढे पण IDs आहेत माझ्याकडे, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि आपलं लायसन्स पण, सगळ्यांच्या 2-2 पण झेरॉक्स घेतल्यात. बिकॉज पुढे जाऊन पोलीस स्टेशनमध्ये अजून काय डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील माहीत नाही, म्हणून सेफ साईड सगळंच घेऊन टाकलं. आणि 2 प्लेन पेपर पण घेतलेत जर त्यांना लेखी पाहिजे असेल. अच्छा, आरशात भाव्या दिसते. दादा आतमध्ये जाऊ है ना बेटा. तुझा थांब, इथं OTP येतो, कंप्लेंट रजिस्टर करतात तरी मी तुला करतो फोन. अरे वा, बटूक तू अशी मस्ती करते ना पोलीस स्टेशन. बघ ते बघ. चालू फ्रेंड्स, एकदा जे पण होतं तर आपण पहिलं ऑफलाईन एक लेटर तयार केला. आपण बघितला, त्याच्यानंतर तिथे गेलो पोलीस स्टेशनमध्ये, थोडा वेळ थांबलो. त्यांनी सांगितलं की आता ऑनलाईनच कंप्लेंट करा. पोलीस स्टेशनच्या बाहेरच आपण त्या झेरॉक्सच्या स्टोअरमध्ये उभा होतो. त्यांच्याकडे ऑलरेडी ते सगळं रेडी होतं, वेबसाईट जे पण आहे ते. त्यांनी डिटेल्स घेतले, फिलअप केलं, प्रिंट दिले. पण परत पोलीस स्टेशनमध्ये गेलो. ते मेन कोण सर होते, त्यांची साईन पाहिजे होती, ते नव्हते. त्यांच्यासाठी वेट केला. तिथून मग आपण त्यांची सिग्नेचर वगैरे घेऊन मग आपण आता रिटर्न घरी आलो. माझ्या लक्षातच राहिलं नाही. पोलीस स्टेशनवरून येता येता आपण पोस्ट ऑफिसला पण जाऊन आलो असतो, पण घरी आल्यावरती माझ्या लक्षात आलं. बिकॉज 4:45 पण झालेत. म्हणजेच जे ठराविक आपल्या एरियातले पोस्टमॅन आहेत ते आता आले असतील पॅकअप करायला. मग आता जाताना परत भाव्याला कुठं उचलून घेऊन जाऊ म्हणून मी एकटाच चाललं. तर आता ते पासपोर्टचं तर तिथे होईल. बट आता इथे मी पोस्ट ऑफिसमध्ये आलो आहे. बिकॉज आपल्याला पूजाचं जे दुसरं अकाउंट आहे त्यातून एक गुगलचं लेटर येणार आहे, ते कलेक्ट करायचं आहे. बंद कसं काय चला. त्यांनी सांगितलं मंगळवारी यायला सकाळी 10च्या आत, म्हणजे ते असतील इथं ऑफिसमध्ये. नाहीतर ते लेटर त्याला निघून जातील. हाय, थँक्स. तुमचं नाव? रोहित गवाई. रोहित, नाईस टू मीट यू रोहित. जसं मी यांना विचारलं तुमच्याकडे लेटर आहे की नाही ते तरी कन्फर्म करा, एकदा चेक करा. ते बोलले आम्ही काहीच नाही करू शकत. तर जेवढे पण कामं होते 2 असे मेन इम्पॉर्टंट, एक तर पप्पांमुळे एकदमच इझीतल्या इझी झालं, जे की मी पण न केल्यासारखं ते पूर्णच्या पूर्ण पप्पांनीच केलं ते पासपोर्टचं. आणि पोस्ट ऑफिसचं ते बंद असल्यामुळे ते आता मंगळवारीच समजेल. खाली खेळत बस. नाही रडली ना मग. हा पेपर जाऊया. बाबाला खूप राग येतो कारण तिने नवरात्रात जन्म घेतलाय. आहे पण मग तिला कसं देऊ पाणी प्यायला. हे बघ ती आता नाही तर मी घेऊन टाकेल. दिसते शांत पण अचानक राग आली की असं सैरावैरा करते, सगळं ढाळ लाड फेकून देते. काय राग व्यक्त करते, डोक्याची केस ओढते. काय मम्माला समजलं ना तू थंड पाणी पिलं, मग बघ काय करेल. फोटो बुक करूया.
जाऊया घरी मम्मी जातो प्लीज थांब. अरे. नाही सॉरी अरे मम्मी नाही 7:30 नाही ऐक आता गेलो तर कुठे मी वेळेत पोहोचलो नाही तर ट्रॅफिक इथं रोडला ना खूप लागतं. नाही आणि शस्त्र संडवकर आहे. आता मम्माचा फोन आला बघ व्हिडिओ कॉल स्वतःच. काय आवाज नाही येते मग ठीक आहे मम्माला बोल येते घरी मी ठेव फोन. कट कर. हा शाबाश. इथेच राहायचा तिथे भाऊ इथेच 2 दिवस येते 2 दिवस येते 2 दिवस नाही आपण इथे खेळूया जम्पिंग थांब 7:30 जा ना. ऑटो बुक झाली मम्मी. आहेत मम्मी नको आणि पिकायला ठेवलेत अजून पिकले नाही. बोलतो आता मम्मी काहीच नको. रिक्षा आली मम्मी नाही हे नाही मऊ बिस्किट आहे मम्मी कशाला प्लीज माझ्या भाव्यासाठी मी ठेवले. तुम्ही एवढे खाणार पण नाहीये मम्मी बस. बाय नो बाय मम्मी चले जाऊ मी बाय. आली का? हो आली रिक्षा खालीच आहे. तुझ्या तिला दे. पप्पांना पाडले. द्यायचे. पप्पांना हो मम्मी चल बाय पूजाला पण घेऊन. हा? बाय. ठीक आहे बेटा. हो बाय बाय. आजीने काय सांगितलंय मला द्यायला बोलली ना. ऐक तुझ्या पॉकेट मध्ये ठेवूया ते बेटा. मगाशी पण पैसे उडालेले आपण येताना. थांब जरा. शाबास ठीक आहे. ह्याच्यात ठेवले बस. बंद कर. पेन घेऊन आली. अरे असं का गेलं. अरे इकडे काय चालू आहे. अरे हे काय चालू आहे. तरी रॅली झालो. कसली तरी रॅली झालोय कदाचित. कसलं तरी मोर्चा आहे वाटतं. बट इंडियन फ्लॅग्स आहेत पण गळ्यामध्ये पट्टे आहेत ते एका पॉलिटिकल पार्टीचे आहेत. यांनी दादांनी ब्रिजवरती टाकली रिक्षा म्हणून आता ते युटर्न घेऊन येत होते आपल्याला. बस आजा आजा आजा. एक सेकंड रुको. हा बस. एक सेकंड. जम्प कर. खरंच जम्प कर. शाबाश. काय करत होता तुम्ही. पासपोर्टचं आपण ऑनलाईन कंप्लेंट रजिस्टर केले. पप्पांनीच ते हे सगळं लिहून दिलेलं लेटर. हे लोक काय करतात बरं खारुताईला पकडायला. खूप दिवस यांचं हे ड्रिल चालू आहे यांचं. ते बघा ती खारुताई पण बघा किती चालाक आहे. झाडावरून पळाली वाटत दिसली. त्याला पण दिसली वर गेलेली. फोटो काढणार आहे कशाला. अशी कसे फोटो काढायचे. काढूया फोटो. बस आले का. किती हवेत अजून. 2 आजीने तिला चुट्टे दिले होते ते आपण पिगी बँक मध्ये टाकूया. आजीने दिलेले पैसे. तू तिला किती पैसे दिलेले जायच्या वेळेस. 30 रुपये. सगळे उडाले रिक्षात. सांग मग मला. पैसे उडवले 30 रुपये उडवले तू. 10च उडाले. 20 कुठे आहेत काय माहिती. अरे पूर्ण अशी रिक्षा ते एअरपोर्टच्या इथून माहिती ना किती फास्ट हवा असते. 10 रुपये माझे वेस्ट केले. मी देते 10. ये टाक. 10 रुपये टाकले असतेस ना आता ह्याच्यामध्ये डब्यात. हा थांब टाक. फायनली वॉर पण स्टॉप झालाय. आता आपण न्यूज तर बघितली. सीज फायरचा कॉल आउट दिलाय दोन्ही पण कंट्री साईडनी. जसं डोनाल्ड ट्रम्पचं पण आपण मगाशी न्यूज मध्ये बघितलंच. बरं तर वाटतं बट ऍक्च्युअल मध्ये थांबलं पाहिजे. आणि त्यांच्याकडून समोरची कंट्री जी आहे त्यांच्याकडून ते जे पण ते कृत्य करतात हमेशा ते पूर्णपणे फुल स्टॉप झालं पाहिजे. तसं पण इंडियाने कॉल आउट दिलाय की जर ह्याच्या फोडून टेररिझमचा जरी अटॅक झाला तरी तो ऍक्ट ऑफ वॉर मानला जाईल आणि त्याला तसंच रिटॅलिएट करता येईल. मी चाललो आता वॉशरूमला. ठीक आहे का. काय मग मी काय करू थांबून.
का फोटो मी नाही काढणार, मम्माला सांगतो, मम्माला पण चांगला फोन घेऊन दिला. तर असं होतं फ्रेंड्स, बुगूचा मेकअप जो आता निघालाय. बुगूचे फोटोज पण आपण बघून घेतले. कसे वाटले प्लीज कमेंट करून कळवा. का वेळ दिलात आजच्या आपल्या ब्लॉग साठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण उद्या सगळे लगेच नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. बाय बाय. भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये. भेटूया, तू बोल, भेट उद्या नवीन ब्लॉग मध्ये. ब्लॉग मध्ये. हा हा शाबास. अगं किती गोंडू. मला पण. चल भेटू तुझं मला बघ, तुझं बघून बघ. असं घ्यायचं. घे. अरे 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 पडलं, तू लातील. अरे अरे राहू दे. वा 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 बेट, मला घाम आला. चल मस्तपैकी फ्रेश होतो, जरा थंड पाण्याने आंघोळ करतो. पाणी कमी वापर. पाणी येणार आहे आता थोड्या वेळात. अरे आपण पूर्ण जरी संपवलं तरी काही फरक नाही पडत. नको, थांब. वॉशरूमला चाललोय मी. नाही बिलकुल नाही. चल बघ भाव्याचं कसं बिस्कट. अरे थांब ना हर्षल, असं नाही करायचं हर्ष. यार एकदा तू असं केलास ना, मग ते लय जबरदस्ती होता. बघू हर्षला पकड. आपण हर्षला लावूया. पकड हर्षला. पकड. बटूक तू नको माझे बेटा. बेटा छान आहे. नाही ती आता बिझी झाली आहे दुकान गाणं बघण्यात. बघू हर्षला बघ. कसं दिसतंय बेटा? कसं दिसतंय हर्षवर? कसं दिसतंय? हर्षला कसं दिसतंय ते सांग. हर्षला नाही चांगलं वाटत ना? हा. अरे भाव्याला केस नाही येत ना.